हॅलो स्टुडंट, बायोलॉजी गायडन्स बाय हर्षदा कांबळे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांचं अभिनंदन. तुम्ही जे हॅशटॅगची मोहीम राबवली होती पोस्टपोन CET म्हणून, तर त्या तुमच्या मोहिमेला यश आलेलं आहे. आणि आपले जे माननीय उदय सामंत सर आहेत शिक्षण मंत्री, त्यांनी कालच्या बातम्यांमध्ये डिक्लेअर केलेलं आहे की तुमची जी CET होणार होती ती पोस्टपोन करण्यात आलेली आहे आणि त्याचं टाईमटेबल तुम्हाला येत्या काही दिवसांमध्येच पुन्हा समजेल. तर बाळांनो, आता ते टाईमटेबल कधी येईल ह्याचा अंदाज आपल्याला नाही आहे. तर आपल्याला जेवढे दिवस मिळतील त्या पूर्ण दिवसांमध्ये एक पर्टिक्युलर स्टडीचा प्लॅन करा आणि पुन्हा ज्या विषयांवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करणार असाल, तुमचा जर PCB असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला बायोवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, तर त्या बायोलॉजीच्या सब्जेक्टवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी जे काही चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टरचा पुन्हा रिव्हिजन करायला सुरुवात करा आणि जेवढ्या मॉक टेस्ट सोडवता येतील तेवढ्या मॉक टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यातला आपला जो आपण जे क्विक रिव्हिजन सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामधला आपला आजचा चॅप्टर असेल सर्क्युलेशन. आता हा सर्क्युलेशन तुम्ही थेरीला डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे, ठीक आहे. तर आजच्या पॉईंटमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर CETला आपल्याला कोणकोणते पॉईंट्स असे आहेत की ज्याच्यावर प्रश्न पडू शकतात, ठीक आहे. आपण काय करतोय तर जे पॉईंट आपण जस्ट पॉईंट वाईज घेतोय आणि त्या पॉईंटवरती आत्ता पण झालेले जे CETचे पेपर आहे त्या पेपरमध्ये कोणकोणते क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहे ते तुम्हाला काय केलं जात आहे, आपल्या व्हिडिओच्या सर्वात शेवटी विथ आन्सर काय केलं जातं मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करते, ठीक आहे. तर जमलं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि सर्वात शेवटी जे MCQ आहे ते एक जस्ट रिव्हिजन म्हणून पहा, ठीक आहे. तर आजचा पॉईंट असेल ब्लड कंपोजिशन अँड कोॲग्युलेशन, जे तुम्ही थेरीला डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. त्यातलं फर्स्ट असेल ब्लड म्हणजे काय, ठीक आहे. आता ब्लडला जर पाहिला तर ब्लड आपली खूप मोठी ब्रांच आहे किंवा अशी खूप मोठी ब्रांच आहे की ज्या ब्रांचमध्ये स्पेशल ब्लडचा स्टडी केला जातो, विचार कॉलेज हिमॅटोलॉजी. ब्लड किती असतं ह्युमन बॉडीमध्ये, तर 5 लिटरमध्ये असतं आणि ते पूर्ण बॉडीच्या वेटमध्ये किती असतं, तर 80% असतं. असं ह्युमनचं ब्लड आहे हे 2 पार्टनी तयार झालं आहे, जे 55% प्लाझ्माचं असतं आणि उरलेलं जे 45% आहे ते ब्लड सेल्सचं असतं, ठीक आहे. आता त्या ब्लड सेल्स कोणत्या असतात, त्या काय करतात, त्यांचं फंक्शन काय, त्याचं स्ट्रक्चर काय, हे आपण पुढच्या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. आता हा जो आहे प्लाझ्मा, त्या प्लाझ्माचं डिटेल तुम्हाला माहितीच आहे. तो स्ट्रॉ कलरचा असतो, त्याच्यामध्ये वॉटर असतं, सोल्युट्स असतात, नायट्रोजन कंपाऊंड्स असतात, देन गॅसेस असतात, एन्झाईम्स असतात, हॉर्मोन्स असतात. आता ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला कोणता पॉईंट CETसाठी महत्त्वाचा लक्षात ठेवायचा असेल तर महत्त्वाचा पॉईंट आहे प्लाझ्मा प्रोटीन, बरोबर. हे जे बाकीचे पॉईंट्स आहेत ह्या पॉईंट्सवरती तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता कमी आहे, पण हा जो प्लाझ्मा आहे ह्या प्लाझ्मामध्ये जे प्लाझ्मा प्रोटीन्स आहे ज्यांची नावं कोणकोणती आहे, सीरम ग्लोब्युलिन, सीरम अल्ब्युमिन, हेपॅरिन, फायब्रोनोजन आणि प्रोथ्रॉम्बिन, ठीक आहे. आता ह्यांच्यामध्ये जमलं तर मी जे फंक्शन सांगण्याचा प्रयत्न करते ते जमलं तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता सीरम अल्ब्युमिन काय करतो, तर दे प्रोव्हाइड अ कोलायडल ऑस्मोटिक प्रेशर. देन सीरम ग्लोब्युलिन काय करतो, तर दे प्रोड्यूस अँटीबॉडीज. आणि हे जे 3 आहेत त्याच्यातला फायब्रोनोजन आणि प्रोथ्रॉम्बिन आहे हा ब्लड कोॲग्युलेशनसाठी यूज केला जातो आणि हिपॅरिन हा अँटी कोॲग्युलंट म्हणून यूज केला जातो, ठीक आहे. म्हणून जमेल तसे याचं फंक्शन पाठ करा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला प्लाझ्मा प्रोटीन कोणते आहेत असा तुम्हाला CETला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बाकीचे तुम्हाला हॉर्मोन्स माहिती आहेत, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस पण माहीत आहेत, बायकार्बोनेट आहे, क्लोराईड आहे, फॉस्फेट आहे, देन सल्फेट आहे, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम एक्सेट्रा हे सगळी नावं तुमची पाठच आहेत, बरोबर. मग जमलं तर हे प्लाझ्मा प्रोटीन प्लाझ्मामध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला असेल तर ब्लड सेल्स. ब्लड सेल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज द ब्लड कॉर्पोस्कल्स. आता याचे झुलॉजिकल नेम तुम्हाला माहीतच आहे. रेग्युलर नेम पाहिलं तर ब्लड सेल्स 3 टाईपच्या आहेत. एक आहे RBCs, बरोबर, दुसरी आहे WBCs आणि तिसरी असेल प्लेटलेट्स, बरोबर. आता तुम्ही ज्यावेळेला RBCs पाहता तर RBCचं ऑर नाव असेल इरेथ्रोसाइट्स, WBCचं ऑर नाव असेल ल्युकोसाइट्स आणि प्लेटलेट्सचं ऑर नाव असेल थ्रोम्बोसाइट्स. आता पुढच्या पॉईंटमध्ये आपण काय पाहणार आहोत तर ह्याचं इन्क्रीज होणं, फॉर्मेशन होणं किंवा डिक्रीज होणं किंवा कुठली डिफिशियन्सी फॉर्म झाल्यानंतर कुठले आजार होतात ह्याची फक्त आपल्याला हिंट म्हणून नावं लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. चला तर मग पाहूया ब्लड सेल्स कशा तयार झालेल्या आहेत. आता पाहूया दुसरा पॉईंट ज्याचं नाव आहे ब्लड सेल्स, ठीक आहे. त्या ब्लड सेल्सचं ऑर नाव असेल ब्लड कॉर्पोस्कल्स, जो पूर्ण ब्लडमध्ये 45% असतो. जसं की तुम्ही थेरीला स्टडी केलेलं आहे की ब्लड सेल्स आहेत किंवा ब्लड कॉर्पोस्कल्स आहेत अकॉर्डिंग टू देअर फंक्शन त्याचे 3 टाईप्स पडलेले आहेत. फर्स्ट इज RBCs, सेकंड इज WBCs आणि थर्ड इज प्लेटलेट्स. आता झुलॉजिकल भाषेमध्ये यांची नावं आहेत इरेथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट्स अँड थ्रोम्बोसाइट्स. आता हा पॉईंट आपल्याला
डिटेलमध्ये पाहायची काहीच गरज नाही. आपण CETच्या दृष्टीने स्टडी करत आहोत. तर ह्याच्यामध्ये जे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत ते फक्त हायलाईट करून मी तुम्हाला दिलेले आहेत. जमेल तसं पाठ करण्याचा प्रयत्न करा. मे बी तुमचे हे सगळे पॉईंट्स पाठसुद्धा असतील, पण एक रिव्हिजन म्हणून तुम्ही हा पॉईंट फॉलो करू शकता. त्याच्यामध्ये जर तुम्ही कंपॅरेटिव्ह पाहिला तर इरेथ्रोसाइट्स आणि थ्रोम्बोसाइट्स ह्या दोघांना कंपेअर केला तर ह्याचा जो शेप असतो हा बायकॉन्केव्ह आहे आणि थ्रोम्बोसाइटचा आहे हा बायकॉन्व्हेक्स असतो, बरोबर. आणि हा जर ल्युकोसाइट्सला पाहिला तर ह्याला शेप हा प्रकार नसतो, कारण हा कशा असतात, ॲमेबॉइड शेपच्या असतात. त्यानंतर त्याचा कलर पाहिला तर ह्या RBCs आहेत म्हणजे ह्याचा रेड कलर असतो, ल्युकोसाइट्सचा व्हाईट आहेत म्हणजे ह्याचा कलरलेस आहेत, आणि ह्यांना सुद्धा थ्रोम्बोसाइट्स आहेत त्यांचा कलर त्यांनी मेन्शन केलेला नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहिला तर अकॉर्डिंग टू न्यूक्लियस RBCsमध्ये न्यूक्लियस नसतं, ल्युकोसाइट्समध्ये म्हणजे WBCsमध्ये न्यूक्लियस असतं, आणि थ्रोम्बोसाइट्स म्हणजे प्लेटलेट्समध्ये न्यूक्लियससुद्धा नसतं. म्हणजे ह्या दोघांमध्ये न्यूक्लियस नसतं तर ल्युकोसाइट्समध्ये फक्त न्यूक्लियस असतं. त्यानंतर त्यांची साईज दिलेली आहे. कंपेअर केली तर सर्वात मोठी साईज जर पाहिली आपण तर RBCsची आहे जी 7 मायक्रोमीटर इन डायमीटर आणि 2.5 मायक्रोमीटर इन थिकनेस असते. त्यानंतर त्याचा लाईफ स्पॅन दिलेला आहे. तर मेलमध्ये फिमेलमध्ये RBCs किती असल्या पाहिजे ते दिलेलं आहे. त्यामध्ये सर्वात जास्त लाईफ स्पॅन ह्या तिघांमध्ये कुणाचा असेल तर RBCचा असतो, तो 120 डेजचा असतो. तसं त्याला कंपेअर ल्युकोसाइट्समध्ये केला तर त्याच्या किती असलं पाहिजे तर 8 ते 15 मायक्रोमीटर इन डायमीटर आहेत. त्यानंतर त्यांचा त्या किती असल्या पाहिजेत 100 ml ऑफ ब्लडमध्ये त्या 500 to 900 हव्या आहेत. आणि त्याच्या कंपेअर तुम्ही जर प्लेटलेट्सला पाहत असाल तर प्लेटलेट्स कशा आहेत तर ह्या तिघांमध्ये सर्वात स्मॉलेस्ट आहेत, ज्यांचा डायमीटर किती असतो 2.5 to 5 मायक्रोमीटर इन डायमीटर आहेत. आणि त्या 100 ml मध्ये किती असल्या पाहिजेत तर 2.5 लाखमध्ये असल्या पाहिजेत. म्हणजे RBCs ह्या मिलियन्समध्ये असतात, WBCs ह्या 1000मध्ये असतात, आणि ह्या प्लेटलेट्स ह्या नेहमी लाखमध्ये असतात. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाच्या ज्या 9 डेफिनेशन्स आहेत ज्या तुम्हाला CETला विचारलं जाऊ शकतात, तर ह्या 9 डेफिनेशन तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. त्यातली पहिली डेफिनेशन कुठली येणार आहे, इरेथ्रोपोएसिस. इरेथ्रोपोएसिस मीन्स व्हॉट द फॉर्मेशन ऑफ RBCs, बरोबर. त्याला कंपॅरेटिव्ह दुसरी पाहिली तर ल्युकोपोएसिस फॉर्मेशन ऑफ WBCs आणि थ्रोम्बोपोएसिस फॉर्मेशन ऑफ थ्रोम्बोसाइट्स, ठीक आहे, किंवा प्लेटलेट्स. त्याच्यानंतर दुसरी डेफिनेशन कुठली येणार आहे, पॉलिसायथेमिया. पॉलिसायथेमिया इन्क्रीज इन नंबर ऑफ RBCs. म्हणजे आपण जो काउंट दिलेला आहे की मेलमध्ये किती असलं पाहिजेत, फिमेलमध्ये किती असलं पाहिजे, ह्याच्यापेक्षा थोडासा काउंट जर जास्त सापडला तर त्यांच्यामध्ये हे दिसू शकतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ पॉलिसायथेमिया. मीन्स नंबर ऑफ इन्क्रीज इन नंबर ऑफ RBCs कॉल्ड ॲज अ पॉलिसायथेमिया. तसं ल्युकोसाइट्समध्ये काय येणार आहे, इट्स अ ल्युकोसायटोसिस, दॅट इज इन्क्रीज इन नंबर ऑफ WBCs अँड इन्क्रीज इन नंबर ऑफ प्लेटलेट्स आर कॉल्ड ॲज द थ्रोम्बोसायटोसिस. त्यानंतर तिसरी आणि लास्ट डेफिनेशन तुम्हाला कुठली पाठ करायची आहे तर इरेथ्रोसायटोपेनिया. इरेथ्रोसायटोपेनिया मीन्स डिक्रीज इन नंबर ऑफ WBCs. तसंच डिक्रीज इन नंबर ऑफ डिक्रीज इन नंबर ऑफ RBCs कॉल्ड ॲज इरेथ्रोसायटोपेनिया. त्यानंतर डिक्रीज इन नंबर ऑफ WBCs इज कॉल्ड ॲज ल्युकोपेनिया. आणि त्यानंतर लास्ट पॉईंट कुठला येणार आहे तर डिक्रीज इन नंबर ऑफ प्लेटलेट्स कॉल्ड ॲज थ्रोम्बोसायटोपेनिया. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ह्यांचे फंक्शन माहीत असणं गरजेचं आहे. मग जसं तुम्हाला माहीत आहे की RBCsमध्ये न्यूक्लियस नसतं पण सेंटरला नेहमी हिमोग्लोबिन असतो. मग हिमोग्लोबिन काय आहे तर हिमोग्लोबिन इज अ रेस्पिरेटरी प्रोटीन आहे जो ऑक्सिजन घेऊन येतो आणि CO2 घेऊन जातो, बरोबर. मग तो हिमोग्लोबिन मेलमध्ये किती असावा, फिमेलमध्ये किती असावा, ह्याचं कंटेंट तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे. ठीक आहे. मग मेलमध्ये HB किती असावा तर 13 ते 18 ग्रॅम असावा पर 100 ml ब्लडमध्ये. तसं फिमेलमध्ये किती असावा तर 11.5 to 16.5 असा असावा. त्यानंतर नेक्स्ट पाहिलं WBCs. तर WBCs हा नेहमी फॅगोसायटिक्सच काम करतो. म्हणजे कुठल्याही फॉरेन पार्टिकल बॉडीमध्ये आला तर त्याला किल करणं हे स्पेशली WBCचं काम आहे. आणि राहिला थ्रोम्बोसाइट्सचं सर्वात महत्त्वाचं काम काय असेल तर ब्लडचं क्लॉटिंग करणं, ब्लडचं कोॲग्युलेशन करणं. ठीक आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू फंक्शन किंवा अकॉर्डिंग टू डेफिनेशन्स तुम्हाला ह्याच्यातले जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला हायलाईट करून दिलेले आहेत. तर ॲज अ रिव्हिजन म्हणून तुम्ही ह्या पॉईंटला वाचण्याचा किंवा पाठ करण्याचा प्रयत्न करा. आता ह्याच्या पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर RBCsमध्ये न्यूक्लियस नसतं, WBCsमध्ये न्यूक्लियस आहे आणि थ्रोम्बोसाइट्समध्ये न्यूक्लियस नाही आहे. बरोबर. एक डेफिनेशन राहते आहे, त्या डेफिनेशनचं नाव आहे
डायपेडेसिस, ज्याच्यावर तुम्हाला CETला प्रश्न विचारला जातो किंवा विचारलेला पण आहे. आता डायपेडेसिस म्हणजे काय, जसं की आपण ह्यांचे शेप पाहिले तसं WBCSला शेप नाही आहे आणि ह्या WBCSला शेप नसल्यामुळं दे इझिली स्क्वीज इन टू द ब्लड व्हेसल्स. ठीक आहे, म्हणजे ते इझिली ब्लड व्हेसल्समधून पास होऊ शकतात. मग हे जे स्ट्रक्चर आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ डायपेडेसिस, ह्याच्यावर तुम्हाला CETला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर ह्या तिघांमध्ये कंपेअर केलं तर ल्युकोसाइट्समध्ये काय असतात, न्यूक्लियस असतात. बरोबर, मग हे जे न्यूक्लियस आहेत ह्या न्यूक्लियसचा शेप कसा आहे, ह्या शेपवरून ल्युकोसाइट्सचे मेन 2 टाईप पडलेत, एक ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. ठीक आहे, मग आपण आता पुढच्या पॉईंटमध्ये पाहूया की अग्रॅन्युलोसाइट्समध्ये कुठल्या सेल्स येतात आणि ग्रॅन्युलोसाइट्समध्ये कुठल्या सेल्स येतात आणि त्या न्यूक्लियसचा शेप कसा असतो. ठीक आहे, आता पुढचा पॉईंट पाहूया, ल्युकोसाइटचे टाईप्स. जसं की आपण मागच्या पॉईंटमध्ये पाहिलं की RBCs, WBCs आणि प्लेटलेट्स ह्या तिघांना जर कंपेअर केलं तर ल्युकोसाइट्समध्ये न्यूक्लियस असतात. सो न्यूक्लियस असल्यामुळे त्या न्यूक्लियसच्या शेपवरून ल्युकोसाइटचे टाईप्स पडलेले आहेत. मग ते 2 टाईप्स आहेत महत्त्वाचे, मेन कुठले असतील तर ग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसरा येईल अग्रॅन्युलोसाइट्स. आता ह्याला ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स का म्हटलं आहे, कारण जे ग्रॅन्युलोसाइट्स असतात त्याच्यामधलं सायटोप्लाझम हे ग्रॅन्युलर असतं आणि अग्रॅन्युलोसाइट्समध्ये सायटोप्लाझम जे असतं ते अग्रॅन्युलर असतं, त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स अब्सेंट असतात. मग ज्यावेळेला ग्रॅन्युलोसाइट्समध्ये पाहता, आता CETला तुम्हाला याच्यावर प्रश्न काय विचारतील तर ह्या तिन्ही टाईपपैकी कुठला टाईप किंवा ह्या 5 टाईपपैकी कुठला टाईप ग्रॅन्युलोसाइट्स आहे किंवा अग्रॅन्युलोसाइट्स आहे असं तुम्हाला CETला विचारलं जाऊ शकतं. मग जस्ट एक हिंट म्हणून आपण एक पॉईंट पाहूया, आपल्या डिटेलमध्ये पाहायचं नाही आहे. ग्रॅन्युलोसाइट्स पाहिलं तर 3 टाईप्स येतात, न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स आणि बेसोफिल्स. बरोबर, हे कशावरून पडलेत तर ज्या प्रकारचं तिथे डाय वापरलं जातं किंवा स्टेन वापरलं जातं त्या स्टेनवरून ह्याचे नावं पडलेले आहेत. जर न्यूट्रोफिल्स पाहिला तर न्यूट्रोफिल्स नेहमी कुठल्या स्टेननी स्टेनिंग केलं जातं तर त्यासाठी वापरतात न्यूट्रल स्टेन. बरोबर, इओसिनोफिल्स किंवा इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज ॲसिडोफिल्स, जे नावातच लिहिलेलं आहे, तर अशा सेल्सला स्टेनिंग करण्यासाठी कुठलं स्टेन वापरतात तर ॲसिडिक स्टेन. आता CETला ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की ॲसिडिक स्टेन कोणतं यूज केलं जातं, तर त्या ॲसिडिक स्टेनचं नाव असेल इओसिन. तसं जर तुम्ही बेसोफिल्स पाहिला तर बेसोफिल्स ज्या सेल्स असतात, ज्या ल्युकोसाइट्स आहेत त्या ल्युकोसाइट्सच्या बेसोफिल्सला बेसिक डायनी कलर केला जातो किंवा स्टेनिंग केलं जातं, तर ते कुठलं बेसिक डाय वापरतात तर मिथिलीन ब्ल्यू म्हणून. ठीक आहे, आता न्यूट्रोफिल्सचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर न्यूक्लियस कुठल्या शेपमध्ये असतं तर 3 to 5 लोब्ड असतं, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पॉलिमॉर्फो न्यूक्लियस. ठीक आहे, त्यानंतर इओसिनोफिलमध्ये कुठल्या टाईपचं न्यूक्लियस असतं तर बायलोब्डचं असतं आणि त्यानंतर बेसोफिल्समध्ये कुठलं असतं तर ट्विस्टेड असतं. त्यानंतर अकॉर्डिंग टू देअर फंक्शन तुम्हाला ह्या तिन्हीपैकी असं विचारतील की कुठली सेल फॅगोसायटिक आहे आणि कुठली सेल नॉन फॅगोसायटिक आहे. जर तुम्ही फंक्शनल पाहिला तर ह्या ज्या 2 सेल्स आहेत म्हणजे इओसिनोफिल्स किंवा ॲसिडोफिल्स आणि बेसोफिल्स, ह्या दोन्ही ह्या जर फंक्शनली पाहिला तर ह्या नॉन फॅगोसायटिक आहेत. ठीक आहे, आणि त्याला कंपेअर तुम्ही न्यूट्रोफिल्स पाहिला तर ह्या फॅगोसायटिक सेल्स असतात. आणि दुसरा पॉईंट पाहिला तर ह्याचं पर्सेंटेज पहा, ह्या पर्सेंटेजवरून सुद्धा तुम्हाला क्वेश्चन CETला विचारला जाऊ शकतो. मग ह्या जर नॉन फॅगोसायटिक ह्या दोघीजणी असतील म्हणजे इओसिनोफिल्स आणि बेसोफिल्स, तर त्या नक्की काय काम करतात तर इओसिनोफिल्स काय करतात तर दे रिलीज अँटी हिस्टामाइन. बरोबर, म्हणजे हिस्टामाइन काय करतो तर दे शो इन्फ्लामेशन ड्युरिंग द इंजुरी. बरोबर, तर हा ते हिस्टामाइन ज्यावेळेला तिथं स्वेलिंग होतं ते स्वेलिंग कमी करण्याचं काम काय करतो हा इओसिनोफिल्स करतात. ऑल्सो जर इओसिनोफिल जास्त झाले तर इट्स ॲलर्जिक कंडिशन आणि दॅट इज जर इंक्रीज इन नंबर ऑफ इओसिनोफिल दॅट इज कॉल्ड ॲज अ इओसिनोफिलिया. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पाहिलं तर बेसोफिल्स. मग बेसोफिल्स काय करतात तर दे रिलीज अ हिपॅरिन अँड हिस्टामाइन. जसं की आपण आता सांगितलं की हिस्टामाइन काय करतो तर इन्फ्लामेशन ड्युरिंग द इंजुरी. ठीक आहे, तसं हा स्वेलिंग दाखवतो, तसं हा स्वेलिंग दाखवू शकत नाही. आणि हिपॅरिन काय करतो तर दे ॲक्ट ॲज अ कोॲग्युलेटिंग एजंट. बरोबर, त्यानंतर नेक्स्ट पाहिलं तर अग्रॅन्युलोसाइट्स. तर अग्रॅन्युलोसाइटचे 2 टाईप्स पाहिलेले आहेत आपण, लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. मग त्याचं जर फंक्शन पाहिलं तर CETच्या दृष्टीने जर प्रश्न पाहिले तर ह्यांच्यामधले जे न्यूक्लियस आहेत त्या न्यूक्लियसच्या शेपवरून तुम्हाला प्रश्न पडू शकतात. कारण मोनोसाइट्समध्ये जे न्यूक्लियस असतं ते लार्ज असतं, प्लस लिम्फोसाइट्समध्ये सुद्धा जे न्यूक्लियस असतं ते लार्ज असतं. पण दोघांमध्ये फरक काय असेल तर मोनोसाइट्समध्ये किडनी शेपचं असतं आणि लिम्फोसाइट्समध्ये राऊंड शेपचं असतं. ठीक आहे, आता अकॉर्डिंग टू फंक्शन पाहिले तर फंक्शनमध्ये लिम्फोसाइट्सचं काय काम असेल तर ते प्रोड्यूस
अगेन्स्ट अँटीबॉडीज, बरोबर. आणि मोनोसाइट्सला पाहिला तर मोनोसाइट्स आर वर्क ॲज अ मॅक्रोफेजेस, दॅट इज दे आर वर्क, दे एनगल्फ द मायक्रो ऑर्गॅनिझम, बरोबर. मग असे जे इनगल्फ करून जे मायक्रो ऑर्गॅनिझमला किल केले जातात, ही जी प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज ही जी प्रोसेस केली जाते त्या प्रोसेसमुळं ह्या मोनोसाइट्सला काय म्हटलं जातं, स्कॅवेंजर्स म्हटलं जातं. आता ह्यांचेसुद्धा तुम्हाला प्रॉपर पर्सेंटेज दिलेले आहेत, पण जसं तुम्ही CETचे पुस्तकं यूज करत असाल तसे हे पर्सेंटेज तुम्हाला चेंज झालेले दिसून येतील. तर मुलांनो, पुस्तकाला शक्यतो बोर्डच्या पुस्तकाला रेफर करून हे जे पॉईंट्स आहेत हे पाठ करण्याचा प्रयत्न करा. आता ह्याच्यावरती तुम्ही ज्यावेळेला अभ्यास करत असाल त्यावेळेला तुमच्यासमोर पुस्तक असलं पाहिजे आणि हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स तुम्ही काय करा, पुस्तकामध्ये हायलाईट करा आणि स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करा. आता ह्याच्यानंतरचा एक लास्ट पॉईंट असेल कुठला, तर आपण हे जे पॉईंट पाहिले त्याच्यामध्ये पाहिलं ब्लडचं कॉम्पोजिशन. ब्लड कशाने तयार झाले, तर ब्लड तयार झाले प्लाझ्मा आणि ब्लड सेल्सपासून. त्यानंतर ब्लड सेल्सचे आपण टाईप्स पाहिले, RBCs, WBCs, प्लेटलेट्स. त्यामधल्या WBCsचे टाईप्स पडलेत का, तर त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस वेगवेगळ्या शेपमध्ये आहे. आता ह्याच्यावरचा एक पॉईंट सांगायचा राहतोय की हे जे आहेत, हे जे टाईप्स आहेत, ह्या टाईपच्या सगळ्या डायग्राम तुम्हाला पुस्तकात दिलेल्या आहेत. तर काही वेळेला CETचे प्रश्न असे येऊन गेलेत की त्या डायग्राम्स पडलेले आहेत तुम्हाला पेपरला आणि त्या डायग्राम्सवरून तुम्हाला त्याची नावं ओळखायला लावलेले आहेत, असाही प्रश्न पेपरला पडू शकतो. सो आपल्या पुस्तकात ज्या डायग्राम्स ह्याच्या दिलेल्या आहेत त्या क्लिअरली डोक्यामध्ये पहा, ठीक आहे. आणि आता राहतो लास्ट पॉईंट कुठला, तर कोॲग्युलेशन. तर नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहूया की ब्लड कोॲग्युलेशन कसं होतं. आता पाहूया लास्ट पॉईंट, ब्लड कोॲग्युलेशन. आता ब्लड कोॲग्युलेशन म्हणजे काय, तर बघा मी जस्ट एक फ्लो चार्ट काढलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला रेड कलरचे पॉईंट जे दिलेले आहेत ते तुम्हाला पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला CETला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पहिला पॉईंट काय असेल, ब्लड कोॲग्युलेशन म्हणजे काय, तर ब्लड जे लिक्विड ब्लड असतं ते कन्वर्ट होतं सेमी सॉलिड जेलीमध्ये, बरोबर. हे कधी होतं, तर ज्यावेळेला प्लेटलेट्सचं वर्किंग जे असेल त्याचा इफेक्ट होतो किंवा जर इंज्युर्ड टिश्यू झाले असतील तर त्यावेळेला सुद्धा जे ब्लड फ्लो होत असेल ते ब्लड पुन्हा काय होतं, कन्वर्ट होऊ शकतं. मग ज्यावेळेला हे प्लेटलेट्स असेल किंवा इंज्युर्ड टिश्यू असतात ते ज्यावेळेला ब्लड कोॲग्युलेशन करायला सुरुवात करतात त्यावेळेला ती कशी प्रोसेस असते, तर पहा, तर प्लेटलेट्स आणि इंज्युर्ड टिश्यू इज रिलीज अ थ्रोम्बोप्लास्टिन. म्हणजे सर्वात पहिल्यांदा जे इंज्युर्ड झालेले टिश्यू असतात ते थ्रोम्बोप्लास्टिन रिलीज करतात आणि हा थ्रोम्बोप्लास्टिन ज्यावेळेला रिलीज झालेला असतो त्यावेळेला हा काय करतो, सुरुवातीला एका एन्झाईमचं ज्याचं नाव आहे प्रोथ्रॉम्बिनेज, हा जो एन्झाईम असतो हा एन्झाईम काय होतो, फॉर्म व्हायला सुरुवात होतो आणि त्याच वेळेला हे जे CA आयन्स असतात ह्यांच्या प्रेझेन्समध्ये हा जो इनॲक्टिव्ह प्रोटीन असतो हा प्रोथ्रॉम्बिन फॉर्म करतो आणि हा जो प्रोथ्रॉम्बिन असतो हा प्रोथ्रॉम्बिन कन्वर्ट होतो ॲक्टिव्ह थ्रॉम्बिनमध्ये. हा ॲक्टिव्ह थ्रॉम्बिन असतो पुन्हा कन्वर्ट होतो फायब्रिनोजेनमध्ये आणि हा जो फायब्रिनोजेन असतो हा कन्वर्ट होतो इनसोल्युबल फायब्रिनमध्ये. आणि हे जे फायब्रिन असतं हे फायब्रिन नंतर मग आपल्या ब्लड सेल्स असतील, प्लेटलेट्स असतील, प्लाझ्मा असेल, ह्या सगळ्यांना काय करतो, क्लॉट करायचं काम करतो. म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये महत्त्वाचे कुठले पॉईंट्स असतील, तर थ्रोम्बोप्लास्टिन, देन प्रोथ्रॉम्बिन, देन ॲक्टिव्ह थ्रॉम्बिन, त्यानंतर फायब्रिनोजेन आणि लास्ट पॉईंट असेल फायब्रिन, ठीक आहे. आता हे तुम्हाला जेवढे जमेल तेवढे हे पॉईंट पाठ करण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात शेवटचा पॉईंट कुठला येईल, तर ज्यावेळेला ब्लड क्लॉट होण्यासाठी एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असतं, म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये गेल्यानंतर ब्लडचं क्लॉटिंग होण्याचं मिनिट्स किंवा टाईम किती असेल, तर ते हार्डली 2 ते 8 मिनिटामध्ये कोॲग्युलेट होऊ शकतं, ठीक आहे. आता ह्या पॉईंटमध्ये जर तुम्हाला काही क्युरीज असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि हे जे पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन करते बरं, हे थेरॉटिकल नाही आहेत, हे आपण CETच्या दृष्टीने पाहत आहोत. आणि सर्वात शेवटी ह्या व्हिडिओच्या सर्वात शेवटी तुम्हाला आत्तापर्यंत बोर्डला जेवढे क्वेश्चन्स ब्लड कंपोजिशनवरती आलेले आहेत ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, विथ आन्सर्स आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहाल अशी अपेक्षा आहे. आणि जर तुम्हाला काही क्युरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.